शहीद चौधरी आणि इम्तियाज चौधरी यांच्या वतीनं प्रत्येकी षटकार 500 रुपये आणि हॅट्रिक जर मारली ना तर याही दोन्ही मान्यवरांच्या वतीनं 5000 रुपयांचं प्राइज आहे. O2 कॉम्बॉक्स. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. प्रथमेश राठोड, रावडी राठोड बॉलिंग ट्रॅक वर. बॉलर तयार आहे ट्रॅक वर. पहिला बॉल, पहिलाच बॉल फाईन लेग सर्कलच्या आत तिकडे थांबवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. सुरुवात चांगली होती मैदानावरती हरळवाडी आणि आचेगाव साठी. पहिला डॉट बॉल आला. वेल बिगिनिंग इज हाफ डन ज्याला म्हटलं जातं. इथे सुरुवात शुभस्त शीघ्रम बॅटिंग टीम साठी. अगदी इथनं संधी देखील तितकीच मोठी आहे की 6 ओव्हर आणि एक मोठं टार्गेट मैदानावरती सेट करायचं. बॉल तयार. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. लगातारचे 2 निर्धाव टाकलेत प्रथमेश राठोडनं. खेड तालुक्यातील शिवे गावचे युवा सरपंच ॲडव्होकेट अक्षय भाऊ शिवेकर, चेअरमॅन शिवाजीदादा शिवेकर आणि सर्व मित्र परिवार उपस्थित राहिल्याबद्दल त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि ते स्वागत प्रथमेश राठोडच्या गोलंदाजीचं आचेगाव, हरळवाडी आणि पूर्ण सोलापूर करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण काय खेळतोय मैदानावरती सोलापूर क्रिकेटचा ढाणा वाघ आणि रायगड, महाराष्ट्र, ठाणे अशा कानाकोपऱ्यात आयकॉन म्हणून ज्या खेळाडूची प्रचंड मोठी अशी मागणी आहे प्रथमेश राठोड. प्रथमेश तयार. चांगला बॉल आहे प्रथमेशचा. हा देखील सलगचा 4था डॉट बॉल टाकलाय मैदानावरती प्रथमेश राठोडनं. काय बॉलिंग करतोय. समोर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक दिग्गज फलंदाज नाशिकचा आशिक मुन्ना शेख, त्याच्या समोर डॉट बॉल टाकणं म्हणजे वाळवंटामध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या घोटासारखी गोष्ट. ती अगदी लीलया पार पाडतोय प्रथमेश. हा हाफ ट्रॅकर आता नाही सोडणार मुन्ना. पाठवलाय बॉल फाईन लेगला. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या 4 बॉल अगदी डॉट खेळल्यानंतर जो प्रेशर आला होता ना तो थोडासा रिलीज करत असताना मुन्ना शेखचा चौकार. 4 धावा धावफलकावर. पहिला चौकार ऍड होतोय. धाव सुरू झाला ऑन दी मार्क. टीम करीम 11 मधुबन बिहार. सेमीफायनल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा ऍड होतील. अजून धावा या ठिकाणी 4. शेवटचे अंतिम 2 बॉल जे अर्ध्या विकेट वरती टाकले प्रथमेश राठोडनं त्याच्यावरती 2 चौकार वसूल करताना मुन्ना शेखला आपण पाहिलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं राहिलं पहिलं षटक प्रथमेश राठोडचे. 4 डॉट बॉल त्याची देखील चर्चा राहिली. अंतिम 2 बॉल वरती जे 2 चौकार आले चर्चा त्याची देखील राहिली. काय स्पर्धा आपल्या भेटीसाठी घेऊन आले. या स्पर्धेचे शिल्पकार संदीप भाऊ घोसगे आणि त्यांच्या सोबतीनं सनीदादा हापसे मित्र परिवार. आणि पहिल्या पर्वातच ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरताना आणि डी इव्हेंटची लाभलेली साथ ती देखील तितकीच उल्लेखनीय होती. पहिलं षटक मैदानावरती संपलंय. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये आतापर्यंत 8 धावा आणि कोणती विकेट गेली नाहीये. हा एक स्ट्रॉंग झोन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंग टीम साठी. कारण आज एका बाजूला आपण पाहताय गावागावातून, तालुक्यात, जिल्ह्यातून, राज्यातून आलेले एकत्रित ही खेळाडू आहेत करीम 11 मधुबन बिहार. तर दुसऱ्या बाजूला 2 गाव 1 संघ अशा प्रकारे हरळवाडी आणि आचेगाव मैदानावरती खेळतीये. त्यामुळे त्यांच्याकडे देखील एक मोठी नामी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून चालून आली आहे. पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटची जेव्हा जेव्हा चर्चा व्यावसायिक क्रिकेट पटलावरती केली जाईल त्यावेळी आवर्जून उल्लेख केला जाईल पुणे जिल्ह्यातील या मानाच्या सन्मानाच्या क्रिकेट स्पर्धेचा, अर्थात स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषकाचा. देहूरोड असेल त्या सोबतीनं अगदी केवळे असेल या विभागामध्ये अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी चषकासाठी हे परिसर ओळखला जायचं. त्या स्पर्धेचे आयोजक देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि आज पुन्हा एकदा एक नवी स्पर्धा देहूरोड असेल, केवळे असेल आणि या विभागातील मावळ तालुक्याला टेनिस बॉल पटलावरती एक मोठी उंची मिळवून देते स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक.
पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिलं षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 8 धावा. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकाश चव्हाण ड्रम बॉक्सचा टॅप करण्यास भाग पडल्यानंतर जो बाउन्सर आत आला होता त्याला अगदी स्लाइस करायचं होतं बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं. प्रॉपरली टायमिंग त्या ठिकाणी नाही जुळालं आणि पहिला बॉल आकाश चव्हाणचा देखील त्या ठिकाणी निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. मावळ स्पोर्टच्या बॅट कॉमेंट्री बॉक्स समोर इथे उपलब्ध आहेत आणि त्याच्याच बाजूला 20 रुपयामध्ये लकी ड्रॉचं कुपन. पण बॅट 20 रुपयाला नाहीये, बॅट क्वालिटी आहे, या आवडेल नक्कीच तुम्हाला घेऊन जा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फेकलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरफराज शेख बाहुबलीच्या बॅट मधनं मिड विकेटच्या बाहेर षटकार. करीम 11 मधुबन बिहारचा सरफराज. चांगला बॉल होता. सरफराज समोर कमबॅक करणं गरजेचं होतं गोलंदाज आकाश चव्हाणला आणि हा देखील जातोय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. मागचा सामना आपण पाहिला एका हाती जिंकत रेड डेव्हिल नोएडा रायगड आली आहे सेमीफायनल नंबर 2 मध्ये आणि त्यांना फाईट करणार आहे तालुकास्तरीय क्रिकेट मधनं सेमीफायनल मध्ये इंटर झालेला गावदेवी गावठाण. पंधरा धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. 15 विदाउट लॉस. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत या मैदानावरती पार झाला. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय सलामीची जोडी एका बाजूला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये मुन्ना आणि त्याच्या सोबतीनं टीमचा कॅप्टन बिहारचा बाहुबली सरफराज. 15 धावा धावफलकावर लागलेत. हा देखील अर्ध्या विकेट वरती टाकलाय. फाईन लेगला फिल्डर आहे त्याच्या नजरेसमोरून बॉल फरार होतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मुन्नाच्या बॅटमन आलेला हा तिसरा चौकार. चौधरी साहेबांच्या वतीने प्राइज आहे. सरफराजच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा प्राइज असणार आहे आणि लागोपाठचे 3 जर मारले तर 5000 रुपये. ओटो कॉम्बॉक्स कॅश प्राइज ऑन. या मॅचचं शेअर मार्केट ऑन आहे. इथे फुल टॉस कसा सोडेल मुन्ना शेख त्याचं नाव आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात रन्स बनवण्याची क्षमता हा खेळाडू ठेवतो आणि बीमर साठी डीआर अशी मागणी बॅटिंग साइड या ठिकाणी अंपायर्सकडे केली जाते आणि आता अंपायर्सने निर्णय पाठवलाय टेक्निकल टीम कडे. थर्ड अंपायर्स त्या ठिकाणी पाहतील. 70-70 युट्यूब चॅनल वरती स्पर्धा आपण ऑनलाईन पाहताय. घर बसल्या जे प्रेक्षक मॅचचा ऑनलाईन आनंद घेतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 8. या षटकात आतापर्यंत 15 आलेत. अजून एक्स्ट्रा ऍड होतील का? एक बॉल अजून एक्स्ट्रा मिळेल का? तर उत्तर नाही. हा फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. 2 षटकं मैदानावरती संपली आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर 23 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला दुसरं काही नाही दिसलं पाहिजे. या मॅच मध्ये त्याच ध्येयाच्या दिशेनं धावताना करीम 11 मधुबन बिहार आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत मावळ संघाला ज्यांनी खऱ्या अर्थानं एका उंचीवरती नेऊन ठेवलं आणि मावळ संघाचे संघमालक सन्माननीय प्रशांत भाऊ माळेसकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचा मनपूर्वक मनापासून आदरपूर्वक सहर्ष स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. बॉलिंग ट्रॅक वरती अजून एक सोलापूरच्या क्रिकेट मधील मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं.
संतोष नलावडे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा आयकॉन म्हणून आपण या खेळाडूला गाजवताना सातत्यानं पाहिलेत. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा 23. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत सन्माननीय राजेंद्रदादा अवसरे, अशोकदादा काटे, जनार्दनदादा गाडे हे 4ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय योगेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. O2 कॉम्बॉक्स. 2 षटकांचा खेळ संपला. बिनबाद 23. एक चांगली सुरुवात. पॉवर प्ले फिनिश झाला. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 2 ओव्हर के बाद रन बने यहाँ से 23. हाफ फुल टॉस. बॉल हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर टिपलाय त्या ठिकाणी झेल. आणि आता DRS अंपायरच्या माध्यमातून अंपायर कॉल आहे का? अंपायर कॉल आहे ना? अंपायर यस. चला जाऊयात आता आपण टेक्निकल टीम कडे, कारण आता बॅटिंग टीमचा जो DRS होता दुसऱ्या षटकाच्या अंतिम बॉल वरती त्यांनी गमावला. तर मग ऑनफिल्ड अंपायर कडे राईट्स आहेत या ठिकाणी. आणि हा नो बॉल की फेअर बॉल त्याची चर्चा सुरूच होती आणि फायनल डिसिजन या ठिकाणी आलाय नो बॉल. एक्स्ट्रा रन आणि त्या सोबतीनं एक मोठी संधी मैदानावरती मिळणार आहे बॅटिंग करण्याची. आपण पाहताय फलंदाज सरफराज. धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे जात आहे. 1+1 25. आणि नेक्स्ट बॉल फ्रीट फलंदाज मुन्ना शेख साठी, जिसकी बल्लेबाजी आज टेनिस क्रिकेट की पूरी दुनिया देख उसी का नाम है मुन्ना शेख. फ्रीटचा बॉल चांगला राहिला. चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कमीत कमी 6 ओव्हर आणि बॅटिंग टीम प्रयत्न करेल 55 ते 60+ जावं, कारण समोर प्रथमेश राठोड, संतोष नलावडे यापैकी एखादा बॅटर जमला तर मजा आल्या मॅचला. इथे फटका चांगला आहे मुन्नाच्या बॅटमधनं. स्टँड अँड डिलिव्हर. सरळ कॅमेरामॅनला बँग ऑन दी टार्गेट करत असताना षटकार येतोय नाशिकचा आशिक मुन्नाच्या बॅटमधून. पॉवर जनरेट करत असताना पुढ्यातला बॉल समोर पाठवला आणि आता स्विच हिट खेळत. हा देखील अगदी सहजच लीलया पाठवला. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार आला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध आणि आता स्विच हिटचा चौकार आला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर मुन्ना शेखच्या बॅटमधून. धावफलक 4 ने पुढे जाईल. वेगानं आता फ्लाय होतंय. थांबायचं नाव मैदानावरती घेतच नाहीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती धावा 35. अजून ऍड होतील 6. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मुन्ना शेखचा हा षटकार. आज वॅगन व्हील मुन्नाचं पाहिलं ना, फाईन लेगला तुम्हाला 80% धावा त्याच्या बॅटमधनं दिसतात. अर्ध्या विकेटवरती टाकला होता, सहजच हुक केलं आणि फाईन लेगच्या बाहेर षटकार वसूल केलाय. मुन्ना शेख ऑन फायर. 11 बॉल आणि 32 धावा मुन्नाच्या बॅटमधून आलेत. आपण एक प्रेक्षक राजा मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. ग्लांजा बलून गाडी कोणाची आहे ती पहा. ते रस्त्यामध्ये पार्क केलेले आहे. O2 कॉम्बॉक्स. षटकार चौकार षटकार आणि पुन्हा आलाय चौकार. मागच्या 4 बॉल मध्ये इकडे 22 धावा गोलंदाज संतोष नलावडेनं खर्च केलेत, ज्याच्याकडनं खरं तर मोठ्या अपेक्षा होत्या. प्रथमेश राठोडनं पहिलं षटक चांगलं टाकलं, दुसरं आकाशचं महागडं होतं. तदनंतर कमबॅक होणं इम्पॉर्टंट होतं. संतोष नलावडेला आणलं. आचेगाव आणि हरळवाडी आज ग्रामीण क्रिकेटच्या क्षेत्रात पाहिलं तर मोठ्या स्पर्धा खेळताना दिसते. आत्ताच झालेली महाराष्ट्रातील ग्रामीण क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा मुरबाडचा वर्ल्ड कप धडाकेबाज चषक तिकडे देखील आचेगावला खेळताना तुम्ही पाहिलं. एक गाव एक फॉर्मॅटच्या माध्यमातून बॉल चालला डीप मध्ये. समोर लॉंग ऑन. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एकही विकेट आतापर्यंत फिल्डिंग टीमच्या खात्यामध्ये नाही आहे आणि आपण पाहताय धावफलकावरती जाऊन पोहोचलंय
46. धावा स्कोर कार्ड वरती 15.33 या सरासरीनं या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटक संपली आहेत. 46 धावा आणि याच करंट रन रेटनं जर बॅटिंग मैदानावरती सुरू राहतीये तर जवळजवळ प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 90+ पाहायला मिळेल. त्यामुळे कमबॅक होणं भरपूर गरजेचं आहे. चर्चा सुरू आहे आचेगाव आणि हरळवाडीच्या दरम्यान प्रथमेश राठोडला आणलं जावं की अजून एक चौथा विकल्प मैदानावरती शोधला जावा. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व प्रेक्षक राजांचं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आणि पाहतोय आज मात्र या स्पर्धेनिमित्त आमच्या अँकर रेश्मा मॅम देखील उपस्थित आहेत आणि रेश्मा मॅम पाहण्यासाठी नक्कीच सर्व अथांग महिला माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. म्हणजेच आपण पाहतोय संसाराची जननी तू, तुला कोण भेटणार, लेकरांची माय तू, तुला कोण नडणार, पतीची सावले तू, तुला कोण अडवणार, बापाची वाघीण तू, तुझ्या समोर सारं जग झुकणार, त्या माऊलीची लेक तू, तुझ्याशी कोण जिंकणार, एकाच जन्मात काय अनेक रूप तुझे, अभिमान तू, स्वाभिमान तू, धन्य धन्य तू, सर्व गुण संपन्न तू, सर्व गुण संपन्न तू. आमच्या रेश्मा मॅम देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. उपस्थित सर्व माता भगिनींचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. क्या बात है, ताली तो बजनी चाहिए भाई के लिए. 3 ओव्हरचा खेळ संपला. 46वा धावफलकावरती सगळं काही बेस्ट होतं. पतीची सावली त्याची वाट रेश्मा मॅम आम्ही पाहतोय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर. हा फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. मुन्ना शेखनं ठोकला षटकार आणि 14 बॉल 43 वरती जाऊन पोहोचलाय मुन्ना शेख. या स्पर्धेचं जे कटआउट होल्डिंग आहे बरोबर तिकडेच जाऊन स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस साहेबांना श्रद्धांजली समर्पित करणारा हा षटकार होता मुन्ना शेखच्या बॅटला. अगदी आज धार चढली आहे. मुन्नाच्या बॅटला आज भाव वाढलाय. अर्ध्या विकेट वरती पडलाय अशा टाकला जाईल तर मुन्ना म्हणेल आज तो पार्टी है गेंदबाज की तरफ से. 2 धावा धावफलकावरती जोडला जातील. धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 54. चर्चा सुरू होती की प्रथमेश राठोडला बॉलिंग ट्रॅक वरती इथनं कंटिन्यू केलं जाईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती चेंजेस पाहायला मिळाले. गोपाळ मालक यांना आणलं आणि त्यांना पाठवलं देखील आता फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि मुन्ना शेखचं अर्धशतक एकदा बॅट वरती मुन्ना नक्की व्हायला हवी आणि प्रेक्षकांना जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात स्वागत करूया. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधलं मुन्ना शेखच्या नावावरती. नाशिकचा आशिक आज खतरनाक बॅटिंग करतोय. काय खेळला या मॅच मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फलंदाज मुन्ना शेख अर्धशतक त्याच्या बॅट मधनं आलंय आणि इथनं रन्स त्याच्या बॅट मधल्या ऑन आपल्याला पाहायला मिळतात. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहताय धावफलक थांबलं 60 या आकड्यावरती. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 61. 61 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. काय मॅच, काय स्पर्धा, फुल पॅक क्राऊड आणि आज ऐतिहासिक स्पर्धा आणि ऐतिहासिक आयोजन म्हणून ओळखलं जाईल स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक. आणि स्पर्धा भरवण्यामध्ये संदीप भाऊ गोसगे आणि सनीदादा हापसे यांचं जितकं योगदान आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून अक्षयदादा तरस आणि त्यांच्या अर्धांगिनी
श्रेयाताई तरस त्यांचं देखील तितकंच मोठं योगदान, तर श्रेयाताईंचं देखील मनपूर्वक आभार. अक्षयदादा म्हटलं की एक चालतं फिरतं ATM आहे. कालच्या 2 रात्रींमध्ये आपण पाहिलं असेल ऑल इंडिया ओपन जितक्या टीम्स आल्या, त्याच्या आधी ग्रामीण टीम्स आल्या, प्रत्येकी टीमसाठी षटकाराला 500,000 रुपयाचा पारितोषिक आणि खेळाडूंना एक मोठी पर्वणी, आणि लवकरच एक मोठी पर्वणी येते ग्रामीण क्रिकेटसाठी. ग्रामीण धमाका बिग बॅश भिवंडी कोणगाव येथे वरुण एस पाटील पुरस्कृत तारिकबाई सय्यद यांच्या सौजन्यानं आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. ग्रामीण धमाका बिग बॅश. स्टे ट्यून विथ अस, जोडले रहा 70-70 सोबत, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला बरोबर रात्री 8 वाजता 2 जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला धमाका पाहायला मिळेल. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये गुजरात स्टार्स जिकडे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल, आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण स्टार्स जिकडे संगनायक भिवंडीचा प्राऊड भावेश पवार आणि त्याच्या विरुद्ध बंटी पटेल. फटका चांगला, सरफराजनं पाठवलाय बॉल सरळ. 8 माळ्याची बिल्डिंग जितकी उंच आहे ना तितकाच मोठा हा टॉवरिंग 6 येतोय. बिहारचा बाहुबली सरफराज शेख षटकार ठोकतोय. इम्तियाज चौधरी आणि सईद चौधरी यांच्या वतीनं इकडे त्यांचा किस्सा गरम होतोय, आणि सरफराज साठी एक षटकारासाठी तब्बल 1,000 रुपये आमच्याकडे जमा होत आहेत. ATM खोललंय की काय पाहायला मिळतंय. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या सरफराज वरती. O2 कॉम्बो. आज जी बॅटिंग सरफराज करतोय ना, इथनं सरफराजचं शेड्यूल टेनिस बॉल क्रिकेटच्या ओपन हाफच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला भरपूर बिझी पाहायला मिळेल. या टुर्नामेंटनं सरफराजच्या अगदी क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण होतं ना आपल्याला पाहायला मिळेल. और इस टूर्नामेंट में जो बल्लेबाजी का लुत्फ सरफराज ने दर्शकों को दिया है, इसके बाद इस खिलाड़ी का फैन बस टेनिस बॉल क्रिकेट दुनिया में एक नए दौर से शुरू होगा, और टेनिस बॉल क्रिकेट का एक नया सुपरस्टार यहां से फिर एक बार आपने काबिलियत को अंजाम देता हुआ नजर आया. सरफराज शेख. कहा जाता है ना दोस्तों, नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहा भी उनके जबरदस्त होते हैं. आज सरफराज शेख ने कामयाबी के कदम यहां से चूमे. बॉल तैयार प्रथमेश राठोड. फटका फसला, मिस टायमिंग बॉल हवेत. सोलापूरचा पट्ट्या आता विकेट काढायला तयार आहे बिहारच्या बाहुबलीची, आणि हार मानणारा हा सोलापूर आचेगावचा पट्ट्या प्रथमेश राठोड नाहीये. लगेचच दिला टीट फॉर टॅट प्रत्युत्तर. मीट या विकेट गोलंदाज प्रथमेश राठोडला. फलंदाज बाद सरफराज. कॅप्टन बॅक टू डग आउट. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत बबलूदादा खामकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. अक्षयदादा, त्यानंतर धीरज भाऊ शिंदे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. O2 कॉम्बॉक्स. त्या सोबतीनं तरस परिवारातील अगदी मित्र परिवार या ठिकाणी जोडला जाईल. या स्पर्धेमध्ये आमचे मित्र बंधू उपस्थित होतात. शुभमजी दाभाडे आणि त्यांच्या सोबतीनं समालोचक मावळ मधील एक लोकप्रिय आदेश ठाकूर, त्यांचे देखील मंचकावरती हार्दिक स्वागत आहे. 68 धावा दाफलकावर, 68 ला विकेट गेलेत मैदानावरती आतापर्यंत. एक प्रथमेश तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. 14 धावा दाफलकावरती. सेकंड स्पेल मध्ये आल्यानंतर प्रथमेशनं आतापर्यंत खर्च केलेत, आणि एक विकेट आतापर्यंत प्रथमेश राठोडनं या मॅच मध्ये खर्च केली आहे. एका फलंदाजाला आतापर्यंत त्यानं या मैदानावरती बाद केलाय. एका बाजूला सोलापूर मधून आचेगाव आणि हरळवाडी, तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतीये करीम 11 मधुबनी बिहार. जबरदस्त टुर्नामेंट तुम्ही पाहता. स्पर्धेचा मेगा फायनल काही क्षणात आपल्या भेटीसाठी येईल. चांगली बॉलिंग करतोय प्रथमेश राठोड. न्यू बॅटर आलाय कृष्णा पवार. कृष्णा पवार साठी या बॉल बॅटच्या समोर, आणि जाईल फटका खेळल्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवार दी पॉवर कृष्णानं ठोकलाय लॉंग ऑफला. एक कणकणीत दणदणीत रुबाबदार षटकार कृष्णा पवार केपीच्या बॅटमधनं. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी 2 दिवस समालोचन केलं, सन्माननीय आदेश ठाकूर सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. इथे देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. हरळवाडीच्या क्रिकेटची चर्चा अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आवर्जून केली जाते. मला देहू रोडची स्पर्धा आठवते. गोरसई बच्या अगेन्स्ट दिलेला संघर्ष या टीमनं खतरनाक होता. स्वतः गोपाल माळक जे या टीमला पुरस्कृत करत असतात, इकडे देखील त्यांनीच आपला संघ मैदानावरती उतरवलाय. हरळवाडी आणि त्यांच्या सोबतीनं आचेगाव या ठिकाणी जोडली गेली आहे.
10+ तब्बल आपण पाहता हरळवाडी मधनं खेळतात आणि एक आकाश चव्हाण जो अचेगावचा स्टार आहे तो या मॅच मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 76 धावा धावफलकावर. विकेट गेले एक. प्रचंड मोठं क्रिकेट आहे हरळवाडीचं. प्रथमेश राठोड, संतोष नलावडे, तरी आज काही प्लेयर्सला हरळवाडी इकडे मिस करतीये. इथे फटका चांगला सजवला एक्स्ट्रा कव्हरला. शॉट ऑफ दी टुर्नामेंट, शॉट ऑफ दी नाईट. कृष्णा पवारच्या बॅट मधनं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉवर पॅक हा षटकार आलाय आणि प्रत्येक जण या फटक्यानंतर इतकंच म्हणेल वा भाई वा, माहोल बन गया. कृष्णा पवार का बॅटिंग करतोय मैदानाच्या. षटक संपली आहेत 5. धावा झालेत धाव फलकावरती 82. शुभम दाभाडे आणि त्या सोबतीने आदेश ठाकूर यांचं आगमन झालं. स्वागत आहे मित्रांनो आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. 82 धावा धाव फलकावर. षटक संपली आहेत 5. अजून एक षटक मैदानावरती बाकी आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आहे आणि स्क्रीनच्या समोर असणारा जो प्रेक्षक राजा आहे ना, प्लीज विनंती आहे, जो प्रेक्षक राजा वर्ग आहे बॅरिकेड्स वरती तुम्ही रेळू नका, तुम्हाला विनंती आहे. स्क्रीन समोर असणारा प्रेक्षक राजा तुम्हाला विनंती आहे भावांनो थोडंसं मागे थांबा. आणि या स्पर्धेमध्ये प्रेक्षक राजांसाठी एक पर्वणी येते. पारितोषिक आहे, जो कोणताही प्रेक्षक राजा बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडेल, मावळ स्पोर्ट्सचा असणार एक ब्रँडेड टी शर्ट त्याला मात्र सन्मानित करण्यात येणार आहे. O2 कॉम्बॉक्स. संतोष नलावडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. टीमची टोटल धाव फलकावरती 82. 82 लॉस ऑफ 1. बॅटिंग करतोय 18 बॉल 52 धावा. मुन्ना शेख काय खेळला या मॅच मध्ये. टप्पा पडला गुडलँड स्पॉट वरती. थोडस खाली राहिला. कुणाल सर, ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो की अचेगाव हरळवाडीनं टॉस जिंकलाय, जर पहिल्या डावात ते बॅटिंग करून 55 ते 50 पर्यंत जरी स्कोर सेट करू शकले असते तर चेस करताना ऑलवेज टीम किती मोठी असू द्या, सुरुवातीला जर 2 ते 3 विकेट्स गेले तर परीक्षा बनतो. पहिल्या डावामध्ये इकडे पूर्णपणे फ्रीडम होतं, आर नाही तर पारच्या लढाईसाठी. आणि कृष्णा, त्याच्या सोबतीने मुन्ना आणि त्याआधी सरफराजनं पूर्णपणे त्याचा फायदा घेतला. 83 धावा धावफलकावरती आतापर्यंत. स्विजिटचा फटका, बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्ड जज करतात. टीपला एक चांगला झेल आणि संपलाय मैदानावरती कृष्णा पवारचा खेळ. ताबडतोड पारी कृष्णा पवारची. 5 बॉल 2 षटकार आणि वैयक्तिक 14 रन्स त्याच्या बॅटमधनं आल्या. कृष्णा पवार बाद होतं. संतोष नलावडेला मिळते विकेट. कृष्णा पवार हा देखील सोलापूरलाच बिलॉंग करतो, माळशिरस तालुक्याला. याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. अनेक मोठ्या स्पर्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये गाजवत ही सगळी स्टारकास्ट कृष्णा पवार असेल, संतोष नलावडे असेल, प्रथमेश राठोड असेल, सध्या आपल्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करताना सातत्यानं पाहायला मिळालेत. आणि सोलापूरकरांना देखील अभिमान वाटला असेल ज्यावेळी आचेगाव आणि हरळवाडीच्या अगेन्स्ट कृष्णा पवारनं 2 षटकार मारले. कारण अनेक वेळा ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून गाठी बेटी सातत्यानं झाल्या असतील आणि आज इथे दर्जा क्रिकेटचा आपल्याला पाहायला जरूर मिळाला. 83 धावा धावफलकावरती. स्वामी समर्थ अक्कलकोट सोलापूर अगदी त्यासाठी भरपूर प्रसिद्ध आहे. 83 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 5.2 षटकांचा खेळ झाला. पहिल्या डावातील अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. लाईन चेक केली जाईल. 1 रन एक्स्ट्रा या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे बाईटच्या स्वरूपात आणि त्या सोबतीनं अंपायरचा इशारा देखील या ठिकाणी येतो वाईट. 1+1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. वाईट +1 आणि धावफलक 2 ने पुढे जातात. टीमची टोटल धावफलकावरती 85. मुन्नाला मिळते स्ट्राईक. 19 बॉल आतापर्यंत वैयक्तिक 52 धावा. मुन्ना शेखच्या बॅटमधून आले. चांगला बॉल होता. संतोषचा टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेताना आणि जे टेक ऑफ बाउन्स होतं तिकडे मुन्नाला बीट केलं. 85 रन धावफलकावरती. चांगला खेळला मुन्ना शेख. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. इथे इनफिल्डच्या वरनं काढायचं होतं. अगदी हलक्या हातानं बॅकवर्ड पॉइंटला बीट करून चाललाय बॉल. आउटफील्ड फास्ट नाही थांबणार. आक्रमकता आणि कलात्मकता क्रिकेट जी पाहिजे आहे तर त्याचं मैदानाच्या आतमध्ये सादरीकरण सुरू आहे. मुन्ना शेखच्या बॅट मधून कधी शांत तर कधी आक्रमक. मुन्ना शेख वैयक्तिक पोहोचलाय. 21 बॉल आणि अब तक 56 काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये मुन्नानं. 89
100 बनतील का? 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिला षटकार आला तर जाईल टोटल 95 वरती, बट फिल्डर समोर लॉंग ऑफला 89 ला विकेट जातीये नंबर 3 आणि संतोष नलावडेच्या खात्यामध्ये मुन्ना शेखची एक प्राइज विकेट. बट आपलं काम केलं, या डावाला आकार, या डावाला आपल्या फलंदाजीला एक वलय निर्माण केलं मुन्ना शेखनं. 22 बॉलचा सामना करत 56 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं आलं. तर प्रेक्षक राजांनो, बॅटिंग आवडली असेल, स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या स्पर्धेसाठी आणि अर्धशतक वीर मुन्ना शेख साठी. कम ऑन डीजे. त्यांना उपस्थित होत आहे सन्माननीय आकाशजी केंद्रे साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभली जाते. एकी सरकार आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, मनपूर्वक स्वागत. प्रणव शेठ पवार आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. बॅटिंग ट्रॅक वरती आपण पाहता, एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला समाधान. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती संतोष. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, नो बॉल. ओव्हर स्टेप झालंय, अंपायर लगेच सांगत असताना इट्स नो बॉल आणि बाय वन गेट वन फ्री. अजून 2 धावा धावफलकावरती जोडला जातील आणि धावफलकावरती पोहोचलाय 91. नेक्स्ट मॅच गावदेवी गावठाण उरण आणि त्यांना फाईट करेल रेड डेव्हिल नोएडा रायगड. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी त्वरित तुम्हाला सज्ज राहायचंय, कारण एक मोठी मॅच यानंतर प्रेक्षकांना आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला तालुका स्तरीय क्रिकेट, तिकडनं टेबल टॉप करत गावदेवी गावठाण आलाय. 70-70चा बॉल ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय आणि 70-70च्या बॉलची टॅगलाईन लगा तो 6 आणि मुन्नानं सरफराजनं त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं, कृष्णा पवारनं तेच केलं. ताबडतोड तोडफोड आपल्याला पाहायला मिळाली. सत्र संपलंय, मैदानावरती पहिलं, धावा झालेत 91, बनवायच्यात आता या मॅच मध्ये 92 धावा, 6 षटक. टीम हरळवाडी आणि आचे गावला फक्त इतकंच सांगेल, ना पूछो की हमारी मंजिल का, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारेंगे हौसला उम्र भर, हे हमने आपने टीम से किया हुआ वादा है. बॅटिंग कार्ड तुमच्या समोर, सरफराज शेख 9 चेंडू 15 धावा, 22 बॉल मध्ये 56 बनवल्या मुन्ना शेखनं आणि कृष्णा पवार त्याची कॅच घेतली राजनं. बॉलर होते संतोष आणि त्यांना बनवल्या 5 बॉल 14 धावा. आकाश चिंदार या नॉट आउट आणि समाधान नॉट आउट. अशा प्रकारे 91 बनलेत. 92चं लक्ष टॉस साठी आधी आपण जाणार आहोत, तिकडे सज्ज असतील आज या स्पर्धेमध्ये ऍज अ अँकर म्हणून मुंबई विभागातनं, नवी मुंबई परिसरातनं जो आवाज, अगदी कॉर्पोरेट इव्हेंट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, फायनल साठी स्पेशली प्रत्येक ऑर्गनायझर्सला वाटतं अगदी आपल्या स्पर्धेमध्ये यावा. आपल्या बिझी शेड्यूल मधनं आज रेश्मा मयेकर यांनी आपला वेळ दिला, त्याबद्दल रेश्मा मॅम आपलं स्वागत. बट मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या आवाजाचे प्रचंड असे चाहते आहेत आणि ज्या आवाजानं टेनिस बॉल क्रिकेटला एका उंचीवरती नेलाय. कुणालजी दाते सर, स्वागत आहे आपलं मायक्रोफोन वरती.
खूप खूप धन्यवाद ओमकार शेट्टे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. त्यांनी आता परत एक वेळा वळूया आपण या स्पर्धेकडे, जिथे सेमी फायनलची लढत पाहायला मिळते. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. संदीप भाऊ गोजगे आणि त्याचबरोबर सनीदादा हापसे यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि आता पहिल्या सेमी फायनल मध्ये करीम 11 मधुबनी बिहार या टीमने लक्ष सेट केले. ते आहे या मॅच मध्ये टार्गेट 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. नमस्कार, आदाब, केम छो, कसे काय, वणक्कम and a very warm welcome. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सो सेमी फायनल नंबर 2 माझ्या राईट हँड साइडला आहे रेड डेव्हिल्स नोएडा रायगडचे कॅप्टन जे ओपन मधून खेळणार आहेत, आणि लेफ्ट हँड साइडला आहे तालुका गट याने की गावदेवी गावठणचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज झालेले आहेत. मी टॉस साठी आमंत्रित करू इच्छिते सनीदादा हापसे याने की संपूर्ण टुर्नामेंटचे सर्वा यांचे माताश्री आणि पिताश्री इथे आलेले आहेत. रंजनाताई हापसे, विनंती असेल आपल्याला आमच्या सोबत जॉईन व्हायचं, आणि सोबतच माननीय वाडूकदादा हापसे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या सोबत जॉईन व्हायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. येस, वेलकम, स्वागत आहे तुमचंच तुमच्या टुर्नामेंट मध्ये. आणि बारूक दादा तुमचंही स्वागत आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू ऑल्सो. बारकू दादा, आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. हु इज गोइंग टू कॉल? गावदेवी गावठण संघाचा कॉल असेल, तुम्हाला फक्त स्पिन करायचा आहे. येस सर, प्लीज डू दी ऑनर. छापा हा कॉल आहे आणि सो काटा आलेला आहे, याने की रेड डेव्हिल्स नोएडा रायगडने नाणेफेक जिंकलेली आहे. पण त्याआधी मला असं वाटते सध्या प्राऊड नाही, माता पिता आपल्या सोबत आहेत. बाळकू दादा काय सांगणार आहेत बघा. मी तुम्हाला सांगू इच्छिते, टेनिस क्रिकेटचे तारे सितारे इथे आले. तुमच्या मुलाने अगदी इतिहास रचलेला आहे. अगदी मस्त स्माईल चेहऱ्यावरती आलेले. 2 शब्द फक्त सगळ्या खेळाडूंना आणि जे क्रिकेट प्रेमी आहेत, आणि तुमच्या मुलाला बोलायचं असेल तर काय बोलाल सांगा. काही बेस्ट विशेस देऊ शकता, ऑल द बेस्ट त्यांना बोलू शकता, काही पण. बोला बोला बोला, आता काय बोला जे तुम्हाला वाटतं. सदस्य श्री बाजीराव मधुकर तरस यांच्या स्मरणास त्यांचा लाडका भाचा सनी हापसे आणि संदीप घोसगे ह्या मुलांनी पुणे जिल्ह्यात व ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांनी बाहेरच्या देशातली सुद्धा सर्व म्हणजे इतकं म्हणजे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्यांनी एवढं केलं आहे, आणि समोरची व्यक्तीसुद्धा एवढी 5 दिवस झाले सगळी लोक येऊन उभी राहतात, बघतात, तर त्यांचा मला अभिमान वाटतंय. आणि माझ्या मुलाचं, दोन्ही मुलांचं मला अभिनंदन वाटतंय. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है. बघा, शर्टचं तुटलेलं बटन आणि हरवलेला आत्मविश्वास जर कोण परत आणून देऊ शकतं तर ती असते आई. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या संपूर्ण माता भगिनींसाठी आणि आपल्या सगळ्या आईंसाठी. थँक्यू सो मच. बघा, मुलांचं जेव्हा कर्तृत्व बोलत होत्या आई, तेव्हा कळत होतं की
ते जे अश्रू अनावर होत होते ते आनंदाचे अश्रू होते, तो अभिमान होता, स्वाभिमान होता आपल्या मुलासाठी. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. थँक्यू सो मच. आणि यस ऑफकोर्स रेड डेविल्स नोएडा ने टॉस जीतकर क्या डिसीजन लिया है? फटाफट. फील्ड फर्स्ट. देखिए ये फॉर्मेट ऐसा है कि आप ओपन और ओपन नहीं खेल रहे हो, आप तालुका के साथ खेल रहे हो. क्या स्ट्रैटेजी कुछ अलग हमें देखने मिलने वाला है यहाँ पर? स्ट्रैटेजी तो सेम ही है कि यही रहेगा कि कम से कम रन में रोके. ठीक आहे, तो आप फील्डिंग फर्स्ट ले रहे हैं. दोनों ही टीम को ढेर सारी शुभकामनाएं. आपण तुमच्याशी बोलू, नक्कीच बोलू. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सेमीफाइनल नंबर 2, रेड डेविल्स नोएडा रायगढ़ वॉन द टॉस एंड चूज टू फील्ड फर्स्ट. जरूर देखेंगे सेमीफाइनल 2 में किसकी होती है जीत, किसकी होती है हार. पर सबसे पहले चलेंगे हमारे सेमीफाइनल नंबर 1 की तरफ. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद रेश्माजी मयेकर यांचा आवाज तुम्ही ऐकलात प्रेझेंटेशन मधून. टॉस तिथे झाला, टॉसही जिंकलाय रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या टीमने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय. परंतु या मॅच मध्ये 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे हरडवाडी आचेगाव या टीमला. करीम 11 मधुबनी बिहारच्या विरुद्ध खेळत असताना प्रिन्सच्या विरुद्ध एक चांगला प्रहार डीप मध्ये आहे. मिड विकेट एक टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्नही तिथे झाला. समाधान कडून नक्कीच चांगला प्रयत्न, त्याच्यामध्ये यश. धाव मिळताना दिसेल एक. काय प्रतिक्रिया तिथे दिल्या आईने. माझ्या दोन्ही मुलांनी खरोखर मामाच्या स्मरणार्थ एक मोठी स्पर्धा आणली. भारताच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक आले आणि प्रत्येक प्रेक्षकांनी दाद दिली. त्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि मी दोघांचे अभिनंदन करते. स्टेप आउट करत असताना खूप चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल गॅप मध्ये 4 धावा मिळतील. आकाशच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. आणि ती एक मायेची थाप आज सनीदादा हापसे मित्र परिवारावर, संदीप भाऊ गोजगे यांच्यासाठी होती. कारण तेवढाच मोठा सोहळा तुमच्या समोर आणलाय स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024चा. खूपच मोठी स्पर्धा या परिसरातली. ओ उलटा मारलाय फटका. गॅप मध्ये कव्हर्सला ट्रॅव्हल होईल बॉल. सीमारेषेच्या दिशेने घरंगळत चाटत पुसत घासत जमिनीला बॉल सीमा पार. येतोय चौकार. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या 13. आकाशच्या बॅट मधून हे फटके इथे सजवले जातात. एक मात्र खेळाडू जो आचेगावचा आहे, हरळवाडीच्या बरोबरीने या मॅच मध्ये खेळत असताना त्याच्या बॅट मधून सलग 2 बॉलवर 2 चौकार आले प्रिन्सच्या विरुद्ध. म्हणजेच काय, दिल्लीचा प्रिन्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आचेगावचा खेळाडू आकाश. याच्यामध्ये ही जुगलबंदी होती. बॅट आणि बॉल मधलं युद्ध होतं, ते मात्र नक्की जिंकलंय आचेगावच्या आकाशने. आकाश चव्हाण. पहिलं षटक इथे संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. तुम्ही सध्या पाहताय स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक 2024चा हा महासंग्राम किवळे गाव येते. परंतु तरलोचन सिंग म्हणजेच सगळ्यांचेच लाडके बॉस राजू रत्तू हे देखील तुम्हाला देहू रोड मध्ये एक स्पर्धा घेऊन येणार आहेत. दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या स्पर्धेची प्रतीक्षा आपण 365 दिवस करत असतो, असा राष्ट्रवादी चषक देहू रोडचा नक्कीच मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा करंडक राजू रत्तू आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहे सन्माननीय विजयदादा राऊत, सतीश तरस, अमितदादा तरस, समीर भाऊ तरस, संदीप भाऊ कांबळे, अमोलदादा राऊत, विकासदादा धुमाळ, दीपकदादा तरस, गणेश धुमाळ, सागर तरस, सचिन सस्ते, रोहित कुंभार, विराट लांगे, रविराज गाडे हे सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, आदरपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 13 आणि त्याचबरोबर राजू रत्तू म्हणजेच तरलोचन सिंग यांना साथ लाभलेली आहे अध्यक्ष अमोलजी व्यवहारे यांची. त्यांच्या संकल्पनेतून दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देहू रोड मध्ये राष्ट्रवादी चषकाचं आयोजन फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला विसरू नका. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त दिशा दिली. रनआउटची संधी होती, डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु तोपर्यंत एक चोरटी धाव. रात्री ही धावांची चोरी केली असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि बरोबर 6:57 मिनिटांनी एका धावेची चोरी करताना दिसले दोन्ही फलंदाज. 7 लाख रुपयाचं पारितोषिक त्या राष्ट्रवादी चषकामध्ये तुम्ही पाहाल.
दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन होत आहे. तरलोचन सिंग म्हणजेच राजू रत्तू बॉस आहेत, त्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा तुमच्या भेटीला येते. आणि त्याचबरोबर ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही देखील स्पर्धा पाहायला विसरू नका. फुलरलेनचा बॉल, हेलिकॉप्टर बॉल हवेत आहे, बॉल करतोय हवाई सफर, येतोय षटकार, फलंदाज आकाशच्या बॅट मधून षटकार. सन्माननीय मातोश्री रंजनाताई हापसे आणि सौभाग्यवती अर्धांगिनी काजलताई हापसे, ज्योतिताई गायकवाड, रेणुकाताई घोसगे, पूनमताई वरपे, किरणताई विजयराव भोंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. चाबूक चाबूक फटका प्रथमेशच्या बॅट मधून. राठोड रावडी फलंदाजी करताना दिसतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एक षटकार मारला, त्याच्यानंतर आडव्या बॅटने समोर पुल करत असताना मागचा पाय वाकवला आणि बॉलला दिशा दिली बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला चौकार येतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 31 आणि अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये 61 पाहिजेत, कुठेही जाऊ नका. मी मगाशी देखील उल्लेख केला की सामना कधीही रंग बदलू शकतो. येणाऱ्या 30 डिसेंबर पासून 4 जानेवारी पर्यंत म्हणजेच या इंग्रजी वर्षाच्या सरते शेवटी तर नवीन इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठा धमाका तुमच्या भेटीला येतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश. वरुण एस पाटील युवा नेतृत्व कोण गावचं 70-70 व कोण गाव प्रस्तुती स्पर्धा. 21 लाख रुपयाचं ओव्हरऑल पारितोषिक दिलं जाईल. 12 लाख रुपये चॅम्पियनसाठी, 6 लाख रुपये रनर अप टीमसाठी, सेमी फायनलिस्टसाठी 1-1 लाख रुपये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक असेल आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण खेळाडू आणि आयकॉन खेळाडू दोघांनाही 1-1 बाईक दिली जाईल. या स्पर्धेचा ड्रॉही झालाय आणि एक एक्झिबिशन मॅच असेल. तो सामना असेल 2 जानेवारीला नवीन वर्षामध्ये संध्याकाळी ठीक 8 वाजता. ग्रामीण स्टार विरुद्ध गुजरात स्टार. एका बाजूला असेल बंटी पटेल, दुसऱ्या बाजूला असेल भावेश पवार. आणि हा आहे तो ड्रॉ. 30 तारखेपासून स्पर्धा सुरू होईल, 4 जानेवारी पर्यंत रंगेल. 70-70चा फॉर्मॅट आहे. रोज 5 मॅचेस तुमच्या समोर येतील. फक्त 2 तारखेला 6 मॅच तुमच्या भेटीला येतील, कारण त्या दिवशी एक एक्झिबिशन सामना आहे, प्रेक्षणीय सामना. तर ती स्पर्धा पाहायला विसरू नका. ओव्हर नंबर 2 संपलाय. खेळ टीमची धावसंख्या 31. आता आलाय होल्डर गोलंदाजीसाठी. सुब्रोनिल रॉय उर्फ होल्डर. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, अगदी क्रीज मध्ये खोलवट टप्प्याचा बॉल. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर बुंदा. पेटीत टाकलाय हा बॉल. ISPL मध्ये देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. श्रीनगर के वीर या टीम मध्ये इन ऍक्शन. 4,70,000 रुपयाची बोली याच्यावर लावण्यात आली. मुन्ना शेख हा देखील ISPL मध्ये तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळेल. टायगर्स ऑफ कोलकाता या टीम मध्ये. ड्राईव्ह करत असताना समोर स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ आतमध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली कृष्णा पवार कडून. आता कुठेतरी पॉवर प्ले
जसा संपला तसाच खेळ शांत झाला. कृष्णा पवारकडे बॉल गेला होता, तो देखील तुम्हाला खेळताना दिसेल. ISPL मध्ये 10 लाख रुपयाची बोली. आता लखपती होऊ लागलेत आमचे टेनिस बॉल क्रिकेटर. 31 म्हणजे या मैदानात खेळणारे अनेक खेळाडू तुम्हाला ISPL मध्ये पाहायला मिळतील. 26 जानेवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत ती स्पर्धा रंगेल. जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्स वर त्याचं प्रक्षेपण होईल. खोलवर टप्प्याचा बॉल परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न जागेवरच उभा ठेवलाय आकाशला. या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना सुब्रोनिल रॉय म्हणजेच होल्डरने वेस्ट बेंगॉल मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. मग अशी माताश्रींनी खूप चांगली गोष्ट आणि त्या चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की सगळ्या भारतातल्या कानाकोपऱ्यातून हे खेळाडू खेळण्यासाठी आलेत. हे आमचं भाग्य आहे. या किवळे गावामध्ये सगळेजण आलेत हे खऱ्या अर्थाने खूप मोठी गोष्ट आहे. बँगलोरच्या टीम मध्ये तुम्हाला कृष्णा दिसेल. अपील होईल आणि ते मात्र पहिलं यश, पहिला धक्का दिलाय होल्डरने. फलंदाज आकाश आउट होतोय. एज अँड गॉन. या स्पर्धेनिमित्त उपस्थित आहेत सन्माननीय सोनभाऊ रासकर आणि गणेश भाऊ बोडके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि या ठिकाणी एक प्राइज येत आहे. जर ग्रामीण संघ इथे जर जिंकत असेल ना तर सन्माननीय सोनभाऊ रासकर आणि गणेश भाऊ बोडके राधाकृष्ण लॉन्च असणारे होणार आहेत, प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या वतीनं ग्रामीण संघासाठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. O2 कॉम्बॉक्स. या स्पर्धेनिमित्त उपस्थित आहेत सन्माननीय अमित दादा तरस अँड कंपनी. संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्या सर्व मित्रपरिवारांचं अमित दादांचं मनपूर्वक मनापासून आदरपूर्वक स्वागत. दादांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. O2 कॉम्बॉक्स आलाय आता मैदानामध्ये. खली आलाय. एका टीम मध्ये जर बाहुबली असेल तर आमच्याकडे देखील खली आहे. ज्याने WWE गाजवलंय तो हा खली नाही, परंतु बॅटिंग मधला खली नक्की आहे. नाव आहे आनंद. फलंदाजी करताना दिसेल. टीमची धावसंख्या 31. 4 चेंडू निर्धाव टाकलेत सुब्रोनिल रॉय म्हणजेच होल्डरने या ओव्हरमध्ये. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. वेग चांगला आहे, वेग प्रचंड आहे. काय वेगाने गोलंदाजी करताना दिसतोय सुब्रोनिल रॉय. सिंगल तिथे मिळेल. कृष्णा पवारकडे हा बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 32. स्टार्ट खूप चांगला मिळाला होता. ग्रामीण गटातून ज्यावेळेला तुम्ही खेळता मोठ्या टीमच्या विरुद्ध, स्टार्ट मिळाल्यानंतर या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय. हरळवाडी आणि आचेगाव हा संघ खेळतोय करीम 11च्या विरुद्ध. शॉर्ट बॉलचा प्रयत्न, हुक शॉट इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला बॉल चांगला टर्न होतोय, वळण घेतोय. बॉल जाईल थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार प्रथमेशच्या बॅट मधून. आणखीन एक चांगला फटका. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत सन्माननीय प्रकाश दादा सावंत. या अतिथी मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभली जाते. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. O2 कॉम्बॉक्स. चांगला हुक शॉट, नजर झुकली परंतु बॅट मधून बरोबर गॅप मध्ये फटका बसला नाही. तिथून टर्न झाला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 धावा मिळताना दिसत आहेत. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 36. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 5. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 56 धावांची आवश्यकता. असे सामने रंगतात, असे सामने शेवटच्या ओव्हर पर्यंत जातात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. ग्रामीणच्या विरुद्ध ज्यावेळेला खुल्या गटामध्ये सामना रंगतो, हरळवाडी आचेगाव आणि करीम 11 मधुबनी बिहार या 2 टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण सामना. आणि त्याचमुळे करीम 11 टीमने एक छोटीशी टीम मीटिंग घेतली आहे. त्यांना माहिती आहे एखादं जर षटक मोठं गेलं 20-22 धावांचं तर या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. हा सबस्क्रायबर मीटर 70-70 स्पोर्ट्सचा काल परवाच्या रात्रीचं आपण पाहिलं की 8 लाखाचा पल्ला आपण कंप्लीट केला. त्याच्यावर 3000 सबस्क्रायबर अजून वाढलेले आहेत 70-70 स्पोर्ट्सचे. या वर्षी मे महिन्यापर्यंत मिशन 1 मिलियन असं एक मिशन आहे 70-70 स्पोर्ट्सचं. म्हणजे 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आपल्याला सगळ्यांच्या वतीने आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये नाममात्र 20 रुपयाचं कुपन तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल तुम्हाला मिळू शकते. 9:30 वाजता त्याचा ड्रॉ होईल. त्याचबरोबर 2 पारितोषिक अन्य देखील आहेत. 1,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल फक्त 20 रुपयाच्या नाममात्र कुपन मध्ये.
परंतु ते कुपन घेतल्यानंतर तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जो सबस्क्रायबर असेल त्यालाच ती स्पोर्ट्स सायकल आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद घ्या. मोबाईल असेल, स्मार्टफोन हातात असेल तर नक्की 70-70 स्पोर्ट्स वर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, कुपन घ्या आणि लक्की विजेता जर ठरलात तर सायकल जिंका. पुल पॉवरफुल आहे, फिल्डर आहे, बरोबर जजमेंट, चांगला झेल तिथे टिपलाय, फलंदाज बाद होतोय, समाधानच्या हातात हा झेल, आनंद म्हणजेच खाली परतलाय डगआउट मध्ये. नवीन फलंदाज गोपाळ शेळके म्हणजेच गोपाळ मालक. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे अमित शेठ घेनंद यांचं देखील मनपूर्वक स्वागत. उपस्थित मान्यवरांसाठी नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न ठेवतोय. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास खास आपल्या वाहतेही सुमांजली, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व प्रेक्षक राजांचं, उपस्थित सर्व क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय आपण पाहतोय सौभाग्यवती तेजस्वनीताई हापसे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या लाडक्या ताईंचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. गोपाल शेळके म्हणजेच गोपाळ मालक आता फलंदाजी करताना दिसतील. शून्यातून हा संघ बांधलाय त्यांनी. कठीण परिस्थितीवर मात करत असताना मोठमोठ्या स्पर्धा ते खेळत आहेत. त्याच्या मागे गोपाल यांचा वाटा, बॉल हवेत आहे आणि जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रयत्न होता. गोपाळ मालक आल्या आल्या दे धक्का, घे छक्का, षटकार. चांगली बॅटिंग गोपाळ मालकच्या बॅट मधून षटकार. बॅकफुटला जात असताना कट केलाय पॉइंटच्या वरून. एक टप्पा, दुसरा टप्पा, बॉल सीमारेषा पलीकडे. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट. बॉल सीमा पार, येतोय चौकार. हे जरा किसमे कितना है दम, आणि आता कोणाला तरी दसका दम दाखवावा लागेल. काय बॅटिंग करतायत गोपाळ शेळके. पहिला षटकार, दुसरा चौकार. पहिला आला षटकार, दुसरा आला फोर. गोपाळ मालक यांची फलंदाजी सध्या तरी घनघोर. चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 46, 46, लॉस ऑफ 2 विकेट. ओ बॅटचा स्विंग चांगला होता आणि त्याच्यानंतर आपसुकच आऊचे आवाज प्रेक्षकांमधून आलेत, कारण बॅटच तेवढी जोरात फिरवली होती. गोपाळ शेळके यांनी पडल्यानंतर खाली राहिला हा बॉल. म्हणजे प्रेक्षकांचा किती प्रतिसाद आहे. प्रेक्षकांनाही वाटलं की कुठेतरी ग्रामीण गटातून देखील चांगला खेळ व्हायला पाहिजे, तसा करतायत गोपाळ शेळके. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेग वरून येतात धावत. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 47. या स्पर्धेच्या निमित्तानं डीजे रोहित देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल, आता मात्र मैदान जसं कोणाला जाते सर वातावरणामध्ये बदल करतायत, तुम्ही देखील थोडीशी साथ त्यांना देखील द्यायची आहे. डीजे रोहित आपलं देखील मनापासून धन्यवाद. 47, 47 धावा, 2 फलंदाज बाद. वेगवेगळे फॉर्मॅट्स या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलेत. ओ बॅटचा स्विंग, आणखीन एक वेळेला हान की बडीव, धुरळा उडीव, इतिहास घडीव, हा येतोय उत्तुंग षटकार.
11 बॉल मध्ये 35 धावा. म्हणजेच काय, जर तुम्ही इथे जिंकलात तर इतिहास घडवाल. त्याचमुळे तुमच्याकडे हारण्यासारखं काहीच नाहीये. जिंकलात तर इतिहास होईल आणि याच बॉलने ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. 70 स्पोर्ट्सचा हा बॉल. इलेव्हन चॅलेंजर कडून जर हा सामना ग्रामीण गटातील खेळाडूने जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक बॉस कडून दिलं जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टरचा अंदाज, बॅट लवकर आली नाहीये खाली. एक धाव इथे मिळताना दिसेल. हेलिकॉप्टरसाठी देखील एक वेगळा सराव करायचा असतो. 58 धावा फलकावर लागल्यात. आता समीकरण आहे 10 बॉल मध्ये 34 धावा, 22 धावांची पार्टनरशिप. जोपर्यंत प्रथमेश मैदानामध्ये आहे आणि प्रथमेशने जर हा सामना जिंकून दिला तर इथे बसलेले प्रत्येक प्रेक्षकाचे हात एकमेकांना भिडतील आणि टाळ्यांचा कळकळाट झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी ही परिस्थिती आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मधुबनी बिहार आता कुठेतरी हालचालींना वेग आलाय. सर्व खेळाडू एकमेकांकडे पाहत आहेत, सांगतायत फिल्डिंग कुठे लावायची. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल. सुब्रनील रॉय होल्डर, नर्व्स त्याने होल्ड करून ठेवलेत. काय यॉर्कर टाकलाय, भन्नाट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. म्हणून तर क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तुमच्याकडे असलेला परफेक्ट यॉर्करला. 58 धावा स्कोर बोर्डवर. बोल तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रथमेश करतोय, नाही दिली साथ गोपाळ्यांनी. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 59. 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 8 बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू 33 धावा. तुम्ही पाहताय स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. संदीप भाऊ गोसगे आणि त्याचबरोबर सनीदादा हापसे मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अंतिम रात्र, प्रचंड गर्दी, दर्दी प्रेक्षकांची. पुढचा बॉल होल्डरचा. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅटच्या अगदी टो एंडला लागतोय. विकेट किपरच्या हातात जाईल. डॉट बॉल इथे टाकलाय होल्डरने. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. टीमची धावसंख्या 59. शांत ठेवलंय होल्डरने दोन्ही फलंदाजांना. आणि होल्डरची खासियत आहे, यॉर्कर चांगले टाकतो. मागच्या हंगामामध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु हकीम भाई यांनी बॅक केलं होल्डरला या टीम मध्ये आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळवल्यात. उलटा मारण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न होता. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 5 चा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 59 म्हणजेच 59. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी हरडवाडी आणि आचेगाव संघाला. 6 चेंडू 33 धावा. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत अक्षयदादा तरस, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य लाभलं गेले. सन्माननीय सभागवती उज्ज्वलाताई तरस मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अक्षयदादा तरस यांच्या असणाऱ्या अर्धांगिणी आणि या स्पर्धेसाठी त्यांनी देखील खूप मोठं सहकार्य ठेवलंय. अगदी लकी ड्रॉ साठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे त्यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. सन्माननीय सौभाग्यवती श्रेयाताई गायकवाड तरस या ठिकाणी उपस्थित होत आहेत स्पर्धेच्या निमित्तानं. ताईंचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. 6 बॉल 6 चेंडू मध्ये 33 धावा. आता सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत प्रथमेश कडे. 10 बॉल मध्ये 24 धावा केल्या. 240 चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. परंतु आता एअर स्ट्राईक करावी लागेल. विरोधी टीमचे इरादे उद्ध्वस्त करण्याची एक नामी संधी. 6 चेंडू 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. धावा झाल्यात 59. बॉलर अमन मनियार बॉलिंग साठी. पहिला बॉल सोडून दिलाय. पहिला बॉल वाईड आलाय. म्हणजेच आता धावा करायच्या 32. 60 धावा कंप्लीट. 6 चेंडू 32 धावा. लेफ्ट हँडेड बॅटर आणि लेफ्ट आर्म सीमरचा वापर एक चांगला ऍडव्हान्टेज आहे. नक्कीच एक मोठी संधी आहे. पहिला बॉल खूप महत्वाचा असेल. पहिल्या बॉलवर जर मोठा फटका आला तर मजा येईल या मॅच मध्ये. अमन पुढचा बॉल घेऊन प्रथमेशच्या समोर. पहिलाच बॉल थोडासा हवेत खेळलाय. हुक शॉटचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मध्ये टर्न होईल बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू केलाय. 2 धावा मिळतील. आता 5 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील बॅटिंग करणाऱ्या आचेगाव हरडवाडी या टीमला.
5 चेंडू 30 धावा. हरळवाडी आचेगाव विरुद्ध आपण पाहतोय टीम करीम 11 मधुबनी बिहार. हा सेमी फायनलचा महासंग्राम. 5 चेंडू 30 धावा. बॉल वर प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप पेच, गोलंदाज अमन खाली. संपलाय खेळ. प्रथमेश राठोडचा 62 ला तिसरा धक्का बसतोय टीमला. की टॉस जिंकला होता, बॅटिंग जर केली असती आणि जर एवढ्या धावा जर तुम्ही केल्या असत्या 70-75च्या आसपास, एवढं सोपं नव्हतं करीम 11 ला देखील. बॅकफुटला जात असताना दिशा दिली, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, परंतु त्याच्या अगोदर एक बॉल बाकी आहे. एक बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. आचेगाव आणि हरळवाडी, कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीने हा संघ ग्रामीण गटातून इथपर्यंत पोहोचला आणि खुल्या गटांविरुद्ध त्यांनी सेमी फायनल खेळली आहे. चांगली फाईट दिली. 69 धावा केलेल्या आहेत या मॅच मध्ये. एकदा विधी मिळते. शेवटच्या बॉलवर चौकार येईल. सरळ चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. 73 धावा दुसऱ्या डावामध्ये केलेल्या आहेत. हरळवाडी आणि आचेगाव या ग्रामीण गटातील खेळाडूंचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ग्रामीण गटातील खेळाडूंसाठी. 73 धावा त्यांनी केल्यात या मॅच मध्ये. 18 धावांनी विजय मिळवलाय करीम 11 मधुबनी बिहारने. आणि शेवटी करीम 11 मधुबनी बिहार हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय. अभिनंदन टीम करीम 11 मधुबनी बिहार. आणि नो डाऊट मॅच समरी पाहिल्यानंतर एकच नाव तुमच्या समोर येईल मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी, आणि तो खेळाडू आहे मुन्ना शेख. 22 चेंडू 56 धावा. नेक्स्ट सेमीफायनल कडे लगेच आपण वळूया. त्या अगोदर प्रेझेंटेशन सेरेमनी होईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू मुन्ना शेख याचा सन्मान प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये होईल आणि लगेचच आपण मुख्य व्यासपीठावर वळणार आहोत. तिथे आहेत आपल्या को अँकर रेश्माजी मयेकर. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतं ज्यांचा शुभागमन होत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मनातून ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार झाली आणि अगदी सनी दादांना देखील मार्गदर्शन झालं. कारण